पॉइंट आहेत. पुन्हा सकाळी काम होतं मला. हो कदम. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झालेली आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय आणि अक्षय सपकाळ स्कोर कार्ड वरती 1 धावा आहे. शून्यातून विश्व निर्माण होते एक संकल्पना आणि शून्यातून आता 1 निर्माण झाला. 1 मधून वाटचाल समोर पुढे चालू झालेली आहे महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाचे. स्ट्रायकर्स अर्थात स्ट्राईक करणारे किंवा आक्रमक अंदाजामध्ये खेळणारे, परंतु नावाप्रमाणे आज कामगिरी करावी लागेल. गॅपमध्ये स्ट्रोक, वन शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, 4 धावा चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतरच्या बॉलवरती पहिलाच बॉल फेस करत असताना अक्षयांच्या बॅटमधून चौकार येतोय आणि मनसुबे स्पष्ट दिसत आहेत. जे काय करायचं ते आजच्या मॅच मध्ये करायचे. अभी नाही तो कभी नाही. समोरच्या बाजूला खेळा गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेटून दुसरा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय. 2 बॉल आणि 2 चौकार. राईट हँड ओव्हर द विकेट. रितेश बांदल आयकॉन फलंदाज आहे, आयकॉन गोलंदाज आहे. त्याच्यावरती चढवलेला हा हल्ला यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षण बेमिसाल होतं. इट्स अ नॉट आउट. बराच वेळ गेला किंवा थोडासा वरती आला आणि त्यानंतर त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक किंवा त्या रिजन मध्ये फलंदाज देखील पोहोचला. स्कोर कार्डचा विचार केला तर धाव फलकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आणि 10 धावा षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळेसचा स्ट्रोक फसला होता परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि इथं चुकीला नसेल माफी. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. घ्या कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जर पाहिलं तर कॅच देखील फसला आणि त्यानंतर एक सिंगल देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते ओव्हर द विकेट. त्यानंतर पुन्हा बॅकफुट वरती आले, कट केला. जीवन हगावणे त्या रिजन मध्ये बॉलला फील करतायत. गॅदर केले गेले. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न, डेंजरस डबल. 1 से भले 2. ज्या प्रकारे थ्रो आला त्यानंतर फंबल रितेश कडून पाहायला मिळालं आणि फंबल झाल्यानंतर 1 सेकंदाच्या अवधीमध्ये प्रशांत निकम यांचा फिटनेस चांगला आहे. ते 2 धावा कंप्लीट करतायत. 2च्या साथीने स्कोर कार्डला आकार येतोय. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. कधी कधी परमेश्वर आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते. धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा. 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 फिरकी गोलंदाज आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांसाठी खूप चांगले सहकार्य केले गेले ते जीवन हगावणे पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट मध्ये यावेळेस बॅकफुटवरती आले, परंतु टप्पा पडल्यानंतर बराचसा बॉलने टर्न घेतला. फिरकीपटू आहेत आणि टर्न घेतल्यानंतर तो व्हाईट लाईनच्या बाहेर. बॅकफुटवरती आले पुन्हा एकदा. त्या रिजन मधून बॉल सीमा पार होतोय. 4 धावांसाठी प्रशांत निकम यांच्या बॅटमधून येतोय देखना आणि दर्जेदार चौकार. बाबू शेठ निकम बॅटिंग मार्क वरती आहेत. कालच्या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकाकी झुंज पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळाय, परंतु यावेळेस तरी क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे सुरतचं. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती. स्ट्रोक फसला. बॉल हवेमधून बरार. जीवन हगावणे यांना मिळते सफलता. पहिला धक्का, पहिला झटका. अक्षय सपकाळ बॅक इन पवेलियन. पहिला झटका बसतो आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. किरण पाटील इज द प्लेअर. आयकॉन कॅटेगरीतले खेळाडू आहेत आणि आयकॉन प्लेअर मैदानामध्ये स्ट्राईक वरती. एकोणीस धावा धावफलकावरती.
19 रन्स. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय जीवन हगावणे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटसाठी आणि किरण हगावणे बॅटिंगसाठी आहेत. स्टेप आउट झाले, फक्त दिशा दाखवली, क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. एक धाव महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी जिंकण्यासाठी प्रयत्नांचे कष्टीचा प्रयत्न चालू आहेत. जर आपण पाहिलं तर महालक्ष्मी स्ट्रायकरसाठी जितकी महत्वाची मॅच आहे त्यापेक्षा जास्त महत्वाची मॅच बाजी वॉरियरसाठी आहे. आडवा बॅटने स्ट्रोक प्रशांत निकम छागे गुरु बाबू निकम. कालच्या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जास्त काही खास करू शकले नव्हते किंवा 2 चौकार मारल्यानंतर विकेट आली होती, परंतु या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले पहिल्या षटकापासून. आडवा बॅटने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला, 1 बाउन्स तो बॉल फील केला जातोय. सिंगल कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 25 धावा म्हणजे सरासरी 12.5चा रन रेट मेंटेन ठेवलेला आहे. आता इथून पुढे येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन रेटचा ग्राफ किंवा रेशो उंचावण्याचा प्रयत्न महालक्ष्मी स्ट्रायकर संघाचा असणार आहे. समोर जर आपण पाहिलं तर अर्थात बाजी वॉरियर्स हे देखील योद्धे आहेत आणि सूरज बाबर बॉलिंग ट्रॅकवरती 25 धावा धावफलकावरती. 25 लॉस ऑफ 1 विकेट. आयकॉन कॅटेगरीतले खेळाडू किरण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि स्ट्राईक वरती तब्बल 13,000 पॉईंट ऑप्शन मध्ये घेणारे प्रशांत. पुढचा बॉल ठेवला आहे गॅप मध्ये, स्ट्रोक. फुल टॉसला नसेल माफी, फुल टॉस वरती प्रहार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार. यावेळेचा बॉल पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. बॅक लाईनच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं फ्रंट लाईनच्या बॉल जर आतमध्ये पडला किंवा तुम्ही खूपच मागचा बॉल ठेवला तर तो नो बॉल सांगितला जातो आणि हा निश्चित नो बॉल आहे. नो बॉल वरती एक सिंगल येते आणि पुढचा पुन्हा एकदा हा बॉल हाताळावा लागेल. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. गोलंदाजाच्या माध्यमातून थोडं प्रेशर जाणवत असताना किंवा दबाव. स्ट्रोक खेळाय, स्ट्रोक फसला आणि तो बॉल सरळ विकेट येते. बिग विकेट डाऊन. दुसरा झटका, दुसरा धक्का बसतोय महालक्ष्मी स्ट्रायकर संघाला. संदीप फाळके न्यू बॅटर. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. प्रचंड प्रेम अमृतवाडी प्रीमियर लीग वरती वाई तालुक्यातून सगळे प्रेक्षक आपण पाहतो. स्पोर्ट ऑन असेल किंवा अमृतवाडी गावचे खेळाडू प्लेयर्स असतील किंवा अमृतवाडी परिसरातील पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी या संपूर्ण स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर आयोजन कसं असावं, आयुष्य असावं तर असं असावं, स्पर्धा असावी तर अशी असावी आणि आयोजन असावं तर अमृतवाडी प्रीमियर लीग सारखं असावं. बॅकफुटवर आले, एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. 34 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरती आले, स्टेप आउट झाल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक्स्ट्रा धावा देखील आपण पाहतो या ओव्हरमध्ये आल्या होत्या. फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, 1 बाउन्स तो बॉल फील केला गेला. क्षेत्ररक्षक दर्जेदार केले गेले. 3 षटकांचा संपला खेळ आणि 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा म्हणजे 36 धावा म्हणजे जो काय रन रेट आहे 12-12.5चा मेंटेन ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे. परंतु आता इथून पुढे स्कोर कार्डचा ग्राफ उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल. मिडल ऑर्डर मधल्या ज्या विकेट आल्या, अक्षयची विकेट असेल, किरण अंशची असेल, त्यानंतर प्रशांत यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. 6 बॉल इम्पॉर्टंट, लास्ट 6 बॉल. हा बॉल बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर घेतली, एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. सौरभ भगवने बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. बॉल आउटसाइड द लेग स्टंप, नो डाऊट इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड वरती घेतली जाते. फुल टॉस बॉल, स्ट्रोक फसला. संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची परंतु इथं मात्र स्ट्रोक खेळू शकले नाहीत, एक्झिक्यूट करू शकले नाहीत. बॉल आणि बॅटचा संपर्क चांगला होणं गरजेचं आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ही कन्सेप्ट काय आहे तर तुमच्या बॅटला मिडल बॉल जर झाला तर स्वीट साऊंड येतो आणि तो बॉल सीमारेषा ओलांडतो. हो, यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा पंत. केतन हिरकळ आणि लेग अंपायरच्या भूमिकेत यावेळेसचा स्ट्रोक. वा,
अप्रतिम स्ट्रोक, तितकंच दर्जेदार आणि देखणं क्षेत्ररक्षण. अगदी चित्ताच्या प्रमाणे त्या बॉलवरती तुटून पडला, झडप घातली आणि त्या चौकार निश्चित वाचवलाय. 4 धावा हे इम्पॉर्टंट राहतील का? निश्चित क्षेत्ररक्षणामध्ये जी एक धाव वाचवली जाते ना, ती एक धाव संपूर्ण टीमसाठी इम्पॉर्टंट राहते. स्कोर कार्ड टोटल 41 41. बॉलर्स रिव्ह्यू आहे का बॅट्समन रिव्ह्यू? ओके, बाउंड्रीसाठी रिव्ह्यू आहे. मुख्य पंच त्या रिजन मध्ये आहेत. एक सिंगल, एक से ज्यादा नहीं कुछ. बॅटिंग रिव्ह्यू होता, बाउंड्री वाचवली होती सूरज यांनी आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट केले जाते. बॅटिंग टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. 41 धावा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला रिव्ह्यू कंटिन्यू होईल. हा स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर आणि इथं विकेट. विकेट नंबर 3. संदीप बॅक इन पवेलियन. अजूनही 2 बॉल महत्वपूर्ण आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत आहेत आणि प्रशांत यांना स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा स्ट्रोक चांगला, लाजवाब फटका, दर्जेदार स्ट्रोक. बॅकफुट वरती येऊन चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळलाय आणि 4 धावांसाठी बॉलला पाठवलंय. सीमा पार. शुभम हगवणे बॅटिंग मार्क वरती आहेत आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये यश आले. हो लगातारचे 2 बॉल आणि इथे शुभम हावी पडलेत. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला. 2 बॉल आणि 2 चौकार. 49 धावा स्कोरबोर्ड वरती. 50 धावांचं लक्ष ठेवण्यात येते बाजी वॉरियर्सला. एकोणपन्नास धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 50 धावांचं लक्ष. हॅलो 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 हॅलो. मोठ्याने बोलतोय मी तरी पण नाही एवढा. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. चला मॅच स्टार्ट करून घ्या. हॅलो हॅलो पद्मावती बिल्डर्स आणि फौजी फायटर्स या दोन्ही संघांचे संघनायक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतील. पद्मावती बिल्डर्स आणि फौजी फायटर्स ग्रुप बी मध्ये आपण टॉस उडवण्यासाठी मी सन्मान्य अनिल निकम यांना मनापासून विनंती करेन यानंतरच्या मॅचसाठी.
टॉस उडवण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये प्रशांत निकम. आतापर्यंत चांगल्या प्रकारचा अष्टपैलू खेळ पाहायला मिळालाय. हा स्ट्रोक फसला, बॅकफुट वरती आले. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल चाललाय. एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. ग्रुप बी बद्दल चर्चा करूया आपण. फौजी फायटर्स 2 मधल्या 2 मॅचेस जिंकले, 4 पॉइंट आहेत, प्लस 5.3 नेट रन रेट. पद्मावती बिल्डर्स या संघाने 2 मधली 1 मॅच जिंकली, प्लस 2 नेट रन रेट. मराठा योद्धा 2 मधली 1 मॅच जिंकले. विठ्ठल फॅन्स क्लब या संघाने 2 मधल्या 2 मॅच पराभूत झालेल्या आहेत. ग्रुप बी मध्ये देखील तशाच प्रकारचं घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्मान्य अनिल निकम यांना मनापासून विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. 50 धावांचं लक्ष आहे. रितेश बांदल यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. तीन धावा धाव फलकावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. एक रन महत्वाचे आहे. बाजी वॉरियर्सला ही मॅच जिंकणं गरजेचंच आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. करारा प्रहार होता अलॉंग द कार्पेट. स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल पाहायला मिळते. त्या ठिकाणी संदीप त्या रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं समोरचा संघ देखील कसलेला संघ आहे. महालक्ष्मी स्ट्रायकर्स याही संघाला एक चांगलं मार्जिन सेट करून मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला तर रेस मध्ये राहू शकते. हा स्ट्रोक समोरच्या बाजूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती थांबवलं जाते. आडवा बॅटनं स्ट्रोक रितेशांचा होता, परंतु समोरच्या बाजूला पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 1 मिनिट टॉस करूया आपण यानंतरच्या मॅचचा. सन्मान्य अनिल निकम यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका बाजूला संघ असेल फौजी फायटर्स आणि पद्मावती बिल्डर्स या 2 संघांमधली महत्वपूर्ण मॅच. फौजी फायटर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन कळवा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सुजित शिर्के, स्ट्राइक वरती अभय रितेश बांदल आयकॉन प्लेयर, सूरज बाबर नॉन स्ट्राइकिंग एंड वरती. पहिला बॉल, त्यानंतर मिसफील्ड नंतर बॉल सीमा पार, चौकार. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण क्षणी आपण जर पाहिलं तर 1-1 रन महत्वाचे आहे. समोरच्या बाजूला स्ट्रोक केलाय 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जरी भेदून हा बॉल चाललाय सीमा पार. 2 बॉल आणि 2 चौकार. रितेश बांदल यांच्या बॅट मधून खणखणीत स्ट्रोक. बाजी वॉरियर्स संघासाठी खूप महत्वाची मॅच. यावेळेसचा बॉल ऑन साइडला, प्रेशर आणि प्रेशर मधून लगातारचा 3रा बॉल, आर पार सीमा पार, चौकार. प्रचंड जल्लोष पाहायला मिळतोय. सतरा धाव फलकावरती आहे. यावेळेस नो बॉल, बॉल स्टंपच्या पुढे अडवलाय. नो बॉलची एक धाव ग्राह्य धरली जाईल. बॉल ज्यावेळेस स्टंपच्या पुढे अडवला जातो त्यावेळेस पंच नो बॉल देत असतात आणि इट्स राईट डिसिजन. इट्स अ नो बॉल. ऋषभ पंतला बऱ्याच वेळेला तुम्ही नो बॉल पाहिलेला आहे. स्टंपच्या पुढे ज्यावेळेस बॉल अडवला जातो यावेळेसचा बॉल अडवा बॅटनं सीमारेषेच्या पलीकडे. 2रं षटक, महागडं षटक.
जबरदस्त जल्लोष केला जातोय, एक उत्साहाचं वातावरण. फुलटॉस बॉल समोर ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय आणि इथं वेळ ज्यावेळी खराब असते त्यावेळेस पहा मैदानामध्ये चौकारांची आतिषबाजी, चौकारांचा इथे पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि निश्चित पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं गेलं, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये तब्बल खणखणीत चौकारांचा पाऊस. 26 धावा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या आणि आता इथं 26 धावा आतापर्यंत, म्हणजे बाबूशेठ यांची ओव्हर सफल होती. दुसऱ्या षटकामध्ये क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टनिटी, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. अशोक फसला, विकेट येते. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 26 धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 12 बॉल आणि 24 ची गरज. क्रुशल मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. लढाई मैदानामध्ये चालू आहे आणि हाराव ही जो लढा नाही असं म्हटलं जातं. लढण्याचा इतिहास आमचा हरना आमच्या रक्तात नाही, केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए वो तो नहीं इसका मजा चका है. येणारे 12 बॉल आणि 24 ची गरज. ट्रिमेंडस मॅच. सुपर क्लासिकल मॅच, अमृतवाडी प्रीमियर लीग मधली महत्वाची मॅच. किरण हगवणे बॉलिंग ट्रॅक वरती. हवेचा स्ट्रोक, पंचांचा इशारा. पंचांशी कोणी चर्चा करू नका, त्यांचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल. इट्स अ बाउंड्री. हा चौकार आहे, कारण पहा रोपला ज्यावेळेस बॉल लागतो त्यावेळेस चौकार असतो आणि हा राईट डिसिजन, कारण बाउंड्री लाईन तिथून स्टार्ट झालेली आहे आणि बाउंड्री वरती बॉल थांबलाय. 4 धावा चौकार. आडव्या बॅटने सोख, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. हा पिच बॉल मैदानामध्ये किंवा यावेळेसचा स्ट्रोक देखील समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षण खराब. ज्या वेळेला वेळ वाईट असते त्यावेळेस झाडावर चढून बसलेल्या माणसाला सुद्धा जाऊन कुत्रं चावतं आणि आता मैदानामध्ये वेळ खराब चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हा स्ट्रोक देखील 4 धावांसाठी. लगातारचा 3रा कणकणीत चौकार. बाजी वॉरियर्सचा जल्लोष. बेचाळीस धावा तब्बल आणि केवळ आता 8 धावांची गरज. 8 बॉल आणि 8. मॅच कुठून कुठे आली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या, त्यानंतर यावेळेस पंचांचा इशारा. इट्स अ विकेट. 7 बॉल आणि 8 ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच पहा. जीवन हगवणे बॅटिंग मार्क वरती आहेत. 7 बॉल आणि 8 ची गरज असताना फुलटॉस बॉल हवेमध्ये फसला. प्रयत्न, विकेट येते. 6 बॉल आणि 8 ची गरज. मॅचने पुन्हा रंग बदललाय का तर बदललाय. काटा टक्कर. 8 बॉल 8 ची गरज होती, आता 6 बॉल 8 ची गरज आहे. एका क्षणाला 18 बॉल मध्ये 45 ची गरज होती. विशाल निकम. चला एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये कुणी जाणार नाही. बाजी वॉरियर. 6 बॉल आणि 8 ची गरज. टीम मीटिंगला जास्त वेळ नाहीये. चला कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जास्त टीम मीटिंग साठी देखील संधी नाही. सहा बॉल आणि 8 ची गरज. ट्रिमेंडस मॅच, अमेझिंग मॅच.
प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. 18 बॉल आणि 45 ची गरज होती, तिथून 8 बॉल 8 वर मॅच आली आणि आता 6 बॉल 8 वरती दोन्ही बाजूला मॅच ऑन. संदीप फाळके बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. नो डाऊट इट्स अ वाईट बॉल. असो फसला. विकेट. 5 बॉल आणि 7 ची गरज. मॅच न रंग बदललेला आहे. कुणी विचार देखील केला नव्हता इतका पुरेपूर युटर्न. चला बाजी वॉरियर्स लास्ट कॉल. तुमचा जर एकही प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये गेला तर 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव बॉल मैदानामध्ये. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर बॉलला सोडून दिलं. वेल लेफ्ट केला. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार. 2 धावांचा कॉल आणि इथं पंचांचा इशारा. बोट आकाशाकडे. विकेट विकेट विकेट. तीन बॉल आणि 6 ची गरज. विकेट 5 आहेत. 5 पडलेले आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 म्हणजे 44 म्हणजे 3 बॉल आणि 6 ची गरज आहे. एक जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. काटा टक्कर. हा चोख फसला. बॉलमध्ये 1 बाउन्स बॉलला फील्ड केला जाईल. आरामात तो बॉल गॅदर केला. 2 बॉल येणारे आणि 5 ची गरज. व्हॉट अ मॅच. हा बॉल महत्वाचा. निर्णायक बॉल. आडवा बॅट ऑन साइडला शॉट. बॉल सीमा पार. करण बर्गे यांचा महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा चौकार. एक बॉल एक ना. एक बॉल एक. एक बॉल आणि 1 ची गरज. पंच ऍक्शन घ्या. 1 बॉल आणि 1 ची गरज. शेवटचा चेंडू. महत्वाचा बॉल. हा बॉल फ्लेस केला आहे आणि सिंगल कंप्लीट. बाजी वॉरियर्स वॉन द मॅच. जबरदस्त मॅच.